राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक खरं तर निर्णय जे ते प्रलंबित राहिलेले आहेत। मात्र असं असताना आज या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे उद्या या पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे। मात्र त्या अखेरच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला या विधान भवनाच्या आपण पाहतो या पायऱ्यांच्या या परिसरामध्ये आतमध्ये या ठिकाणी ज्या प्रकारे आपण पाहतोय हाणामारी जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळते। सध्या उद्धव ठाकरे जे आहे ते येत आहेत आपण पाहतोय। मात्र ज्या प्रकारे ती हाणामारी जी आहे ती झालेली आहे ती म्हणजे भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खरं तर हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर यांच्यावरील जे टीका टिप्पणी असतील गोपीचंद पडळकर असतील जितेंद्र आव्हाड असतील यांच्यावरती एकंदरीत पाहायला गेलं तर एकमेकांकडून कुठेतरी टीका टिप्पणी असेल ती अगदी खालच्या शब्दांमध्ये होताना पाहायला मिळत होती आणि त्याचाच कुठेतरी राग हा कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं पाहायला मिळत होतं आणि कार्यकर्त्यांकडून तो राग जो आहे तो खरं तर काढण्यात आला। सकाळपासून आपण पाहायला गेलं तर जितेंद्र आव्हाड असतील यांनी सोशल मीडियावरील एक्सवरती एक पोस्ट सुद्धा टाकली होती ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना धमकीचे मेसेज येत असल्याचं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड जे ते विधान भवनामध्ये सध्या पाहायला गेलं तर ते सध्या दोन्हीही जे ते विधानसभेचे आमदार आहेत मात्र त्यांच्यामध्ये कुठेतरी एकंदरीत आक्रमकता जी आहे ती दोघांमध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीत व्यक्तिगत टीका टिप्पणी असेल व्यक्तिगत खालच्या शब्दातली टीका असेल ती सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे। मात्र हे विधान भवन आपण पाहतोय की हे न्यायनिवाडा संपूर्ण राज्याचा गाडा जो तो या ठिकाणावरून हाकला जातो आणि असं हे पवित्र मंदिर खरं तर याला मानलं जातं आणि या ठिकाणी खरं तर अनेक खरं तर राज्याचा विधेयक असतील नियम असतील न्यायनिवाडा असेल हा सगळा या पवित्र मंदिरातून खरं तर हाकला जातो आणि अशा या परिसरामध्ये खरं तर हाणामारी जी आहे ती ज्यावेळेला होते त्यामुळे निश्चितच आता सुरक्षा व्यवस्थेवरती सुद्धा शब्द जे आहेत ते प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर राज्यात एकीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात असताना अशा प्रकारे ज्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची नियमावली असेल ज्या ठिकाणी कायदा हा निर्माण केला जातो अशा या विधान भवन परिसरातील मुळात विधान भवन परिसरात नव्हे तर विधान भवनाच्या इमारतीमध्ये अशा प्रकारची ही हाणामारी होताना पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच सुरक्षा ही वाऱ्यावर टांगली गेली आहे का असं सुद्धा सवाल आता उपस्थित होतो आहे। तर ज्या प्रकारे साधारणतः सोशल मीडियावरती जे व्हिडिओ सध्या आपण पाहतोय व्हायरल होताना पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये पडळकरांचे कार्यकर्ते असतील सोबतच आव्हाडांचे कार्यकर्ते असतील हे आपापसात भिडताना पाहायला मिळालेलं आहे। अगदी हाणामारीपर्यंत ही जे ते पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या सगळ्यावरती राज्याचं गृहमंत्रालय नेमकं काय कारवाई करणार गृहमंत्री असलेले आणि राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकारामध्ये नेमकं काय कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या सगळ्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधताना आक्रमकता त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली। त्यांनी एकंदरीत या सगळ्यावरती आमदार कशाला व्हायचं अशा खालच्या स्तरावरती टीका टिप्पणी असेल आया बहिणींवरती शिवीगाळ असेल अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी जे ते माध्यमांसोबत बातचीत करताना त्यांचे मुद्दे जे ते उपस्थित केले। मात्र या सगळ्यावरती आता असं असलं तरी गेल्या 2 दिवसांपासून जी विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यानची चर्चा होती ती म्हणजे पडळकर आव्हाड यांच्यामधील जो काय वाद होता तो आता कुठेतरी वाद जो तो चव्हाट्यावर आलेला आहे। टीकेला हा वाद जो आहे तो अगदी टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि कार्यकर्ते जे ते आपापसात भिडताना पाहायला मिळाले। त्यामुळे आता या सगळ्यावरती नेमकं गृहमंत्रालयाकडून काय कारवाई होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई।